नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, ही घटना आहे कोकणामधली एक छोटंसं गाव. तर तिथे शिल्पा नावाची सुंदर तरुणी असते. तिचं वय असतं अवघं 22 वर्ष. लहानपणापासूनच ती सुंदर होती. सगळ्या गावामध्ये तिची चर्चा असायची. तिचं लग्न राकेश बरोबर झालं. राकेश हा शहरामध्ये असायचा, त्यामुळे शिल्पा ही घरी एकटीच असायची आणि तिचा सासरा असायचा. तर तिचं सासरा नारायणराव, वय 50. प्रभावी व्यक्तिमत्व होतं. नारायणरावचं वागणं आदराचं होतं, नवीन. पण एका रात्री असं काय झालं तर सगळं बदलून गेलं. काय आहे पूर्ण श्रुती बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर खूप मुसळधार पाऊस येतो. त्या दिवशी राकेशचा फोन येतो की मी येऊ शकणार नाही. शिल्पाच्या डोळ्यात निराशा वाटते. तेव्हा नारायणराव हळूच तिच्या खोलीचा दरवाजा उघडतो. घाबरू नको, मी आहे, तो म्हणाला. आता सासरा हा बापाच्या जागेवर असतो, पण आजच्या स्टोरीतून बघू शकता तुम्ही अनैतिक संबंधाचा शेवट कसा वाईट होतो. तर शिल्पाच्या एकटेपणाचं विचित्र वातावरण तयार झालं. नारायणरावाने एक पाऊल पुढे टाकलं आणि शिल्पासुद्धा थांबली नाही. हळूहळू ती रात्री सासऱ्याकडून सुख घेऊ लागली. दिवसा काय व्हायचं, नारायण तिचा नवरा बनायचा. जागोजागी मिठ्या चोरट्या नजरा. थांबण्याऐवजी वाढत गेलं, कारण तिला राकेशकडून कधी सुख मिळालं नव्हतं. ते सुख नारायणकडून मिळालं, म्हणजे सासऱ्याकडून. एक दिवस राकेश अचानक घरी आला. त्याला घरात काहीतरी वेगळं जाणवलं. तो विचित्र वास, जणू काही घरात चुकीचं घडत आहे, त्याला संशय येऊ लागला. आपले वडील आणि बायकोला तो एका पलंगावर बघतो. ते दृश्य बघून त्याला काय करावं काही समजत नाही. खूप पाऊस येत असतो. तो काय करतो, ते दृश्य बघितल्यानंतर दोघांचा बी रात्री गळा आवळतो आणि दोघांना मारून टाकतो. त्यानंतर त्यांचं ती बॉडी आहे ती गावच्या विहिरीमध्ये नेऊन टाकतो. तर बघू शकता अनैतिक संबंध जे असतात त्याचं शेवट किती भयंकर होत असतो. सकाळी सगळ्या गावात चर्चा होते, नारायणराव आणि शिल्पा गायब आहे म्हणून सगळ्या गावात. पण आजच्या स्टोरीतून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. गुन्हा आहे काही असो, पण तो शेवटी विजय साधतच होतो. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.